तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन आलेलो आहे पुऱ्या महाराष्ट्राचे. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी हेच विचारतात मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात केव्हा झाली? तर 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात झाली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 3,07,713 चौरस किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किमी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा कृष्णा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे? कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा कृष्णा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो शंभू महादेव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी भीमा नदीची खोरी वेगळी झालेली आहे? कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी भीमा नदीची खोरी वेगळी झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झालेली आहे? तर सातमाळा आणि अजंठा. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्रात भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा भारतात साक्षर दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राच्या भारतात साक्षरता दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 6वा 82.9% आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादन कितवा क्रमांक लागतो? GDP लागतो. तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पहिला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणते शहर महाराष्ट्राला हरितपट्टा म्हणून ओळखले जातात? कोणते शहर महाराष्ट्राच्या हरितपट्टा म्हणून ओळखले जातात? तर नाशिक या जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2011ची जनगणना स्वातंत्र्याची नंतरची कितवी जनगणना आहे? 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे? तर मित्रांनो 7वी आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्राबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण आहे मित्रांनो 1832 मध्ये. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले मासिक आहे मित्रांनो दिनदर्शक 1840 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा पुणे आहे मित्रांनो 1848 मध्ये. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सातारामध्ये आहे. पहिलं साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे. विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा आहे मित्रांनो. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. मुख्यमंत्री पहिले यशवंतराव चव्हाण आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल हे श्री प्रकाश आहे. महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य हे कन्नड रायगड जिल्ह्यामध्ये आहे.
जलविद्युत केंद्र पहिले मित्रांनो खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अणुविद्युत प्रकल्प तारापूर. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ 11 जुलै 1857 मध्ये स्थापना झालेली आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कुठे स्थापन झाले? तर राहुरी जिल्हा अहमदनगर 1968 साली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले सहकारी साखर कारखाना प्रभानगर जिल्हा अहमदनगर 1950 मध्ये स्थापन झाली मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प जामसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी पुणे. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले लोह पोलाद प्रकल्प कुठं सुरू झालेला आहे मित्रांनो? तर चंद्रपूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि त्यांची स्थापना. मुंबई विद्यापीठ स्थापन झाली मित्रांनो 1857 मध्ये. मुंबई विद्यापीठ 1857 मध्ये स्थापन झाली. पुणे विद्यापीठ 1949 मध्ये स्थापन झाली. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर 1925 मध्ये स्थापन झाली. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीमध्ये 1983 मध्ये स्थापन झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर 1958 साली स्थापित झालेले आहे मित्रांनो. शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरमध्ये स्थित आहे मित्रांनो 1963 साली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये 1988 मध्ये स्थापन झाली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1998 रोजी स्थापन झाली मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेर रायगड जिल्ह्यामध्ये 1989 मध्ये स्थापन झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावमध्ये 1989 मध्ये स्थापन झाली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत रामटेकमध्ये नागपूर जिल्हा आहे मित्रांनो 1998 मध्ये स्थापन झाली. प्रश्न आहे मित्रांनो, स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा नांदेडमध्ये 1994 मध्ये स्थित झाले मित्रांनो विद्यापीठ. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूरमध्ये 2000 मध्ये स्थापित झालेले आहे मित्रांनो. नेक्स्ट पार्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षातच असू द्या. त्र्यंबकेश्वर आहे मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये. घुसणेश्वर आहे मित्रांनो संभाजीनगर. भीमाशंकर आहे मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये. परळी वैजनाथ बीडमध्ये आहे मित्रांनो. औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये आहे मित्रांनो. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. हे पूर्ण एकदा तुमच्या लक्षात फिट करून घ्या मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील अभयारण्य. हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील अभयारण्य, कर्नाळ पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मालडोक पक्षी अभयारण्य हे अहमदनगरमध्ये आहे. मेळघाट वाघासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर शेकरू खारसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, तो पुणे जिल्ह्यामध्ये. सागरेश्वर हरिणसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट आहे मित्रांनो, चपळराळा हे गडचिरोलीमध्ये आहे मित्रांनो, गडचिरोली. नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिकमध्ये आहे. देवळगाव रेहकी कावीळसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अहमदनगरमध्ये आहे, अहमदनगर. राधानगरी गवे कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो. टिपेश्वर मोरे यवतमाळ. काटेपूर्णा अकोला. आर्नेर आणि धुळे साठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीमध्ये आहे मित्रांनो. म्हैसमाळ हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पन्हाळा कोल्हापूरमध्ये आहे. रामटेक नागपूरमध्ये. माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर आणि पाचनगणी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमळ हे धुळ्यामध्ये आहे मित्रांनो. तोरणमळ हे धुळ्यामध्ये आहे. आणि लोणावळा
खंडाळा आणि पुण्यामध्ये आहे. तोरणमाळ आहे नंदुरबारमध्ये आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे मित्रांनो.